सलगच्या सुट्ट्यांमुळे कोल्हापुरात अंबाबाई मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी भाविकांनी केली आहे। पहाटेपासूनच भाविक दर्शन रांगेमध्ये उभे असल्याचं पाहायला मिळत आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी भूषण पाटील यांच्याकडून घेऊयात। भूषण, आपण पाहतोय सलगच्या 3 दिवसांच्या सुट्ट्या आलेल्या आहे आणि अशामध्ये भाविकांनी थेट कोल्हापूर गाठलेलं आहे। अंबाबाई मंदिरामध्ये भाविकांची गर्दी दिसते, काय अपडेट? नक्कीच सलग 3 दिवस सुट्ट्या आहेत। त्याचबरोबर आता परीक्षा संपल्यामुळे शाळांना देखील सुट्ट्या पडलेल्या आहेत आणि त्यामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणावर पर्यटनासाठी बाहेर पडल्याचं बघायला मिळते। विशेषतः धार्मिक स्थळांवर देखील गर्दी बघायला मिळते। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिराच्या दर्शन रांगेची ही दृश्य आहेत, आपण बघू शकतो। अंबाबाई मंदिराची दर्शन रांग ही हाऊसफुल झाल्याचं आपल्याला बघायला मिळते आणि अशाच पद्धतीची गर्दी मंदिराच्या आतील बाजूला देखील आहे आणि त्यामुळं एकूणच सहकुटुंब हे सगळे भाविक जे आहेत ते सलग सुट्टीचा मुहूर्त साधत अंबाबाईच्या दर्शनासाठी आल्याचं बघायला मिळतंय। अंबाबाई मंदिर त्याचबरोबर कोकण गोवा असा प्लॅन अनेक कुटुंबांनी केल्याचं बघायला मिळते आणि म्हणूनच पहाटेपासून आपण बघतोय अंबाबाई मंदिराच्या दर्शन रांगेमध्ये अशा पद्धतीची गर्दी आहे ती बघायला मिळते। जवळपास 2 ते 3 तास रांगेत उभा राहून या सगळ्या भाविकांना दर्शन आहे ते घ्यावं लागतंय। विशेषतः इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये उन्हाचा तुम्ही दिलेल्या सर्व अपडेटसाठी। तर अंबाबाई मंदिरामध्ये पहाटेपासून रांगा लागलेल्या आहेत, मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे, आपण ह्या दृश्यांमध्ये पाहू शकतोय।